गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर व्हिडिओ टाकते मी. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मला, बट टाईम मॅनेजमेंट नाही होत. अँड आज आपण जाणार आहोत, परत विसरलो मी. आज आपण जाणार आहोत गार्डनला, पुण्याच्या एका फेमस गार्डनला जिथे जॅपनीज थीम आहे. ओके, तर आता उठलंय, 7 वाजलेत, तयार व्हायचंय, आंघोळीला चाललोय आता. सॉरी, गीझर ऑन केला, गीझर ऑन झाला. आता थोडा वेळ थांबायचं पाणी गरम होईपर्यंत, आणि त्यानंतर आंघोळ करायची. असं बंद करून आंघोळ करायची. कधी कधी करंट पण लागतो नळाला, तर थोडं सावधान. तसं गार्डनचं नाव आठवलं, पु ल देशपांडे गार्डन असं नाव आहे. आणि आत्ता एक स्टोरी सांगायची मला. हे देवाने केलेलं कारस्थान, ही माझी आयुष्याची होडी अशी डुबते. आता मस्त शिशी करून आंघोळ करून जाऊया बाहेर फिरायला. पोट साफ राहिलं पाहिजे ना, नाही तर तिथे जाऊन हागायला आले तर कसं होईल, बरोबर ना. चला बाय. मस्त फ्रेश आंघोळ विंघोळ झाली, पोट साफ झालं. अँड नाव द मिरर इज फ्रंट ऑफ मी. ताकत रहते तुझको चांद सवेरे. जाऊ द्या, बक्षती खूप झाली. आपण आता पाणी भरून येऊया. चांद सवेरे पाणी भरून झालेलं आहे. आणि नाव तुम्ही फुलं बघू शकतात, इथे पण सुंदर फुलं आहेत. बाय द वे, अजून एक गोष्ट बघू शकतात तुम्ही. कोणाला आवड असेल घासायची, घासायला येऊ शकतात तुम्ही. पहिले आपण बॅग भरून घेऊया. लिरीली लारीला जस्ट मिसिंग. या 2 गोष्टी घ्यायच्यात मला. चकल्या खायला या. आणि आता आपण थोड्या वेळात निघू. आणि बसने जायचं आहे, 2 बस चेंज करायला लागेल. पुण्यात एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही बसचा पास काढला दिवसाचा, तर तुम्ही कोणत्या पण बसमधनं कुठे पण फिरू शकतात. पुण्यामध्ये कुठे पण त्या पासमध्ये दिवसभर फिरत राहा. 70 रुपये देतो तो पास. बेस्ट आहे ते. असं मुंबईमध्ये तर नाही आहे. तर आपण निघूया आता थोडा. फिरायला चाललं आणि गॉगल नाही घातलं असं होणार आहे का? गॉगल महत्वाचं आहे भाई. चड्ड्या दिसत आहेत, हे तुम्हाला सगळीकडे दिसणार. जेव्हा तो एक बॅचलर्स राहतील तेव्हा सगळीकडे चड्ड्या दिसतील, चड्ड्या.
कपडे कपाटात, छड्ड्या बाहेर. हा समोरचा हायवे क्रॉस करून समोर बस डेपो आहे, सॉरी बस स्टँड आहे. तिथे जायचं आहे, तिथून बस पकडायची आपल्याला. गार्डन बघा किती सुंदर आहे, बापरे काय फुलं आहेत. हे ओपन नाही होत, हे शिवजयंतीलाच ओपन होतं असं त्या काकांनी सांगितलं मला. किती सुंदर आहेत फुलं यार. गार्डन खूप सुंदर आहे, किती बटरफ्लाईज पण आहेत भाई. महाराजांचं गार्डन आहे, शिवजयंतीलाच ओपन होत आहे आणि आता दिवाळीला रिसेंटली ओपन झालेलं. पुणे भाई, पुणे खूप सुंदर आहे, पुणे खूप सुंदर. गार्डनला पोहोचलो आपण फायनली. खूप छान, म्हणजे खूप खूप छान गार्डन आहे, खूप सुंदर आहे भाई. एकदम मन प्रसन्न झालेलं आहे, पूर्ण पूर्ण मन प्रसन्न झालेलं आहे. एवढं भारी गार्डन आहे. गार्डन मध्ये जास्वंद आहे, मस्त सुंदर असं. अशी लोकांची गर्दी नाही, त्यामुळे मला बोलायला सोपं वाटतंय. म्हणजे असं कोण बघायला कोण नाही, अफवर्ड पण नाही वाटत आहे मला इथं. एकदम मस्त वाटतंय, व्हिडिओ पण काढू शकतोय. तिथे समोर फाउंटन आहे, एकदम भारी फाउंटन, एकदम खूप खूप छान गार्डन आहे हे, खूप छान गार्डन आहे. बाय द वे तिथे एक मुलगा रुसून बसलेला आहे, काय माहिती आपल्याला काय करायचं, जाऊ दे. सुंदर असं गार्डन आहे. तो फाउंटन, माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ बघता बघता. तिथे टॉपला एक आहे हे फाउंटन, हा छोटा फाउंटन. मस्त पक्षी पण सुंदरपणे आहेत तिथे. घार इथे खालती येते एकदम. इधर से ऊपर जाने का है. टेन 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 टेन. किती सुंदर आहे भाई, मजा येते. 5 रुपये फक्त तिकीटची प्राइस आहे भाई. वर्थ इट आहे भाई, वर्थ इट आहे. 5 रुपये, 20-40 रुपये जरी असते ना तरी लोक आले असते, एवढं भारी आहे. आणि वरतून सीन बघा कसा दिसतोय. आधी जो सीन नाही तिथे बघूया. आणि आत्ता होय 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 होय, किती सुंदर आहे, बापरे. एकदम शांतता, असं वाटतच नाही की हे इंडियामध्ये आहे. पुणे तसं मुंबईपेक्षा खूप जास्त स्वच्छ आहे. आज एक गोष्ट चांगली झाली, आज ऊन नाही. ऊन नसल्या कारणामुळे मी फिरू शकतो. एकदम भारी वातावरण आहे, सुंदर असं वातावरण आहे. आंघोळ करतात, आंघोळ, कावळे आंघोळ करतात.
हा पक्षी बघा भाई, पक्षी पक्षी कबूतर आहे हा. तो कबूतर आहे जो रेअर आहे, पिंक वाला कबूतर आहे. स्क्विरल पण सोबतच आहे. स्क्विरल माझा आवडतं, खूप खूप जास्त आवडतं मला स्क्विरल. कुठे गेलो? आहे दगडावरती आहे. स्क्विरल प्लस हा पक्षी जे पिंकवाला कबूतर. ओ भाई ओ स्क्विरल. गार्डनचा टाइम संपला त्यामुळे अर्धच गार्डन बघायला भेटलं मला. 1:30 आपण घरी पण पोचलेलो आहोत. आता मस्त पंख्याच्या खाली झोपणार. तसं एक गोष्ट झाली तिथे. काय आलं, कंडक्टर आहे आणि बसचं नाव आहे म्हणजे एका प्लेसचं नाव आहे, त्याची बस आली आहे. तर आता कंडक्टर कसा बोलतो बघा, हो चला 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 भोसरीवाले चला. तर प्लेसचं नाव भोसरी आहे. भोसरी. चला 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 भोसरीवाले चला सगळे हसत होते तिथे. कशी नाव आहेत काय ठिकाणाची, बापरे. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अपडेटेड राहा. मी टाकेल आता व्हिडिओ, खरं 100 आणि 120 टाकेल व्हिडिओ.